श्री देवगणेश, श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज चौथा दिवस आहे, शनिवार. 5 दिवसांचं असं एक पंचक आपण निवडलेलं होतं. विषय खूप मोठा आहे. शेवटी आपण काल बघितलं की पंचकोश जे आहेत त्यांचा विकास, त्यांच्यावर घडवायचे संस्कार हा स्वतंत्र विषय आपण नंतर मांडणार आहोत. पण आपल्या शरीराचे जे भाग आहेत, आपण पायापासून सुरुवात केली होती. पाय, हात, नंतर डोळे, कान, नंतर जीभ, त्वचा, हे जे आपण म्हणतो. जिभेचे अर्थात 2 भाग आहेत, ते आपण आज बघणार आहोत. काल आपण थांबलो होतो की नजर आणि नजरिया, किंवा डॉक्टर देतात सुधारतात ती दृष्टी, किंवा गुरु देतो ती दृष्टी. वाल्या हे आपलं क्लासिकल एक्झाम्पल आहे. प्रत्येक गोष्टीत आपण वाल्याचं उदाहरण घेतलेलं आहे. कारण का, अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव संतव्या सम्यक व्यवसितो हि सहा. म्हणजे कितीही दुराचारातला दुराचारी असेल, पण त्यांनी एकदा निर्णय घेतला ना की तो माझ्याशी जोडलेलाच राहील, तर तो त्याच क्षणी महात्मा झालेला असतो. 12 वर्षांनी जगाच्या दृष्टीने झाला, पण वाल्याच्या निग्रहाने बसला. त्याच्यामध्ये नारदांनी काय केलं? छू करून स्पर्श केला आणि दीक्षा दिली. नाही, घरी जाऊन विचारू नये. आत्तापर्यंत तू जो पापांचा संग्रह केलेला आहेस आणि त्याच्यासाठी रांजण आहेत. एका माणसाला मारले की 1 खडा टाकायचा, 7 रांजण भरलेले. इतक्या माणसानं मारलेलं आहेस? जाऊन विचारू नये. दृष्टी गुरु देतो, हे लक्षात ठेवा. दृष्टिकोन गुरु बदलतो. मन आणि मत याचं परिवर्तन गुरु करतो. कृष्णाने दुर्योधनाला उत्तर दिलेलं आहे. दुर्योधन म्हणतो, मला युधिष्ठिर बनव, बस माझी दृष्टी युधिष्ठिरासारखी बनव, युद्ध टळेल. तो म्हणतो ते माझं काम नाही आहे, 100 वेळा सांगेन, नाही तर शिशुपालाचं जे केलं तेच तुझंही करेन. हे लक्षात ठेवा. देवाचे अवतार होता आम्ही. मत परिवर्तन, मन परिवर्तन हे कोण करतं? साधू, संत आणि सद्गुरू. त्यांनाच फक्त हे जमतं. तर नारद हा जाऊन संवाद बघा ना काय आहे. मी आत्तापर्यंत एवढी पापं केली, हिंसा केली, त्यात तू भागीदार आहेस का? बायकोला विचारतो. ती म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं होतं दुसऱ्याच्या बायकांना मारा आणि त्यांची वस्त्र आणि अलंकार लुटून आणा आणि मला द्या. पती म्हणून तुमचं कर्तव्य होतं ते तुम्ही करत होतात. मी तुमच्या पापात सहभागी नाही, पती म्हणून. मुलांना विचारतो, बाबा आम्ही तुम्हाला एकदा तरी म्हणलंय की वाटेत प्रवासी भेटतील त्यांच्या मुलांना मारा, त्यांचा खाऊ, खेळणी, कपडे आम्हाला आणून द्या? नाही. पिता म्हणून तुमचं कर्तव्य होतं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करत होतात. तुमच्या पापात आम्ही सहभागी नाही. दृष्टी सुधारण्याचा एवढा धक्का बसतो त्याला, म्हणजे सगळी पापं माझ्याच माथ्यावर. आणि येऊन नारदांना म्हणतो की मला ह्या पापातून मुक्ती पाहिजे. ते म्हणाले, काही हरकत नाही, इथेच बस, मी तुला मंत्र देतो, मरा. मग मराम राम 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 सुरू झालं. उलटा मंत्र का दिला? कारण जो सुसंस्कृत नाही आहे, तो असंस्कृतही नाही आहे, त्याच्यावर संस्कारच झालेले नाही आहेत. वाडवडिलांपासून चालत आलेला व्यवसायच तो करतोय, लूटमारीचा. हे विचार करा. म्हणून मरा मरा वर्ण विपर्यय. आणि अध्यात्म रामायणात म्हणलेलंच आहे, मरा इति जप सर्वदा, मरेति जप सर्वदा. मराच सांगितलेला आहे जप. आपण मागेही बघितलं होतं की ज्यावेळेला ब्रह्मस्तुती वगैरे असते, आपण संध्याकाळी गोंदवलेला, त्याच्यात एका ओळीत म्हब्र प्रतिभाक्षर. म्हब्र लोकांना वाटतं ही चूक झालेली आहे, आणि मोठी चूक आपण करेक्ट केली म्हणून ते म्हब्रच्या ठिकाणी ब्रह्म लिहितात. वा, हे आपण ब्रह्माच्या सुपर ब्रह्म झालो. पण म्हब्रम 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 म्हणता म्हणता ब्रह्मम, तुझं योग्यता नाही ब्रह्म शब्द म्हणायचे, म्हणून उलटा देतात. म्हणून मरा मरा मरा, त्यातून राम 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 केव्हा तयार झालं वालीला सुद्धा कळलं नाही. आणि मग तो 12 वर्षांनी उठला. केव्हा? नारदांनी उठवलं त्यावेळेला. आणि काही काही सांगण्याच्या पद्धती असतात. नारदांनी आपली महती नावाची जी वीणा होती
त्या वीणेने प्रहार करून ते वारूळ फोडलं आणि वारुळात हा दाढी वगैरे वाढलेला 12 वर्षे बसलेला आहे ना, आणि त्याला सांग, भो वाल्मिक नमोस्तुभ्यम, मी तुला नमस्कार करतो. हे वाल्मिक म्हणजे वारूळ संस्कृतमध्ये, आणि त्यातून तू आलायस म्हणून तो वाल्मिक किंवा वाल्मिकी आहेस असं नाव पडलं. वाल्याचा वाल्मिकी ही 2 टोकं नाही आहेत, मध्ये अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे. आणि संस्कार ही प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. संस्कार हा प्रॉडक्ट नाही, बदललेली दृष्टी नाही. बदललेली दृष्टी हा वैज्ञानिक गोष्ट असू शकते. आंधळा होता, त्याला नवीन दृष्टी दिली. नवीन दृष्टी नाही दिली, नवीन नजर दिलेली आहे, बघण्याची शक्ती दिलेली आहे, विचार करण्याची शक्ती. अर्जुनाला गीतेत पश्य असं अनेकदा म्हणलेलं आहे. काही ठिकाणी म्हणले की पश्यवरून इंग्लिशमधला परसीव्ह हा शब्द आलेला आहे, परसेप्शन. आणि परसीव्ह म्हणजे काय? रीड, थिंक अँड ॲक्ट. म्हणजे विचार कर, वाच, नीट विचार कर आणि नंतर तू कृती कर. शेवटी कृष्णाने विचारले ना, मी सांगितलेलं नक्की ऐकलंस ना, तू विचार केलास ना, त्यावर समजलं ना तुला सगळं, मग आता यथेच्छसी तथा करू, तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे कर. तुला सोडून जायचं असेल जा, युद्ध सोडून, पण मी तुला हे सगळं सांगितलेलं आहे, नीट ऐकलंयस, विचार केलेला आहेस, तुला वाटेल ते कर. अर्जुन म्हणतो की तुझ्या प्रसादामुळे म्हणजे कृपेमुळे माझा मोह गेला, माझी आत्मस्मृती की मी क्षत्रिय आहे, या अधर्माविरुद्ध लढतोय, ही परत आली. करिष्ये वचनम तव. गुरु आणि शिष्य यांच्यातलं नातं अनेक प्रकारांनी दाखवलं जातं. त्याचा हा पैलू किती सुंदर आहे. गुरु सांगतो शिष्याला तुला पाहिजे ते कर, आणि शिष्य म्हणतो तुम्हाला पाहिजे ते करेन. बघा ना, दोघांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि ह्यांनी स्वातंत्र्य म्हणजे काय? तुमच्याप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य मी घेतोय. आणि शिष्य गुरु शिष्याला काय म्हणतो? तुला पाहिजे ते घे, निर्णय घे योग्य, पण पश्य, विचार कर. हे विचार करणं आहे ना, ही दृष्टी बदलणं आहे. पण डोळ्यांचं काम पाहणं आहे, पण डोळ्याला बुद्धी जर जोडली गेली तर त्या पाहण्याला अर्थ निर्माण होतो की येणारी आई आहे का मावशी आहे, हे डोळे ठरवत नाही. तो कृपया लक्षात घ्या, कोण ठरवते? बुद्धी ठरवते. आणि बुद्धी कशी ठरवते? स्मृतीवरून. आई जरा उजळ आहे, मावशी तेवढी उजळ नाही आहे. मावशी जरा उंच आहे, आई तेवढी उंच नाही आहे. आणि मावशी जरा स्थूल आहे, आई सडसडीत आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मग मी ठरवतो ही आई डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची मावशी. हे कुणी ठरवलं? डोळ्याने नाही हो. कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट. 10 वर्षाची आई, मी अमेरिकेला गेलो तेव्हा, आणि गेलो तेव्हाही ती तांदूळ निवडत होती, आणि तिने मला थरथरच्या याचने आशीर्वाद दिला होता, कल्याण मस्तू. आता तिचे हात उचलायला सुद्धा तिला शक्ती लागत नाही. 10 वर्षात एवढं झालं, मी तिचे हातात धरतो, मस्तकावर धरतो आणि सांगतो की आई, इथून पुढे काम करायचं नाही, माझ्याबरोबर तू यायचंस. हे कोणी ठरवलं? डोळ्यांनी नाही, हे मेंदूने ठरवलेलं आहे, हे बुद्धीने ठरवलेलं आहे. म्हणून बुद्धीने सर्व ही होते, बुद्धी दाता नारायण आधी तो आपुला कीजे, लक्ष्मी चरणी वसे. लक्ष्मीच्या मागे कशाला लागतात? आणि लक्ष्मी म्हणजे काय फक्त पैसा आहे का? उलट लक्ष्मी म्हणजे काहीही असेल पण पैसा नाही, हे लक्षात ठेवा. पैसा हे माध्यम आहे आणि लक्ष्मी हे साध्य आहे. लक्ष्मी काय माध्यम आहे का माझं? मग मी वावराडी आहे, मोलकरी नाही का लक्ष्मी माझी? नाही आहे. लोक म्हणतात लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरते आहे, सरस्वती त्यांच्याकडे पाणी भरते आहे. हे कोण म्हणतात? जे निर्धन असतात ते लक्ष्मी पाणी भरते म्हणतात, आणि जे निर्बुद्ध असतात ते सरस्वती पाणी भरतायत. बघा, एका गावात एक व्यक्ती येते, ती त्या गावातल्या स्नेहसंमेलनाची हे असते, मुख्य अधिकारी असते. पण त्याच गावात त्यांचे एक नातेवाईक राहत असतात. अहो, यांचं घर कुठे? अहो, त्यांचं घर कुणी सांगेल, त्यांच्या घरी सरस्वती पाणी भरते. त्यावेळेला म्हणाले, मला बरं वाटलं, सरस्वती तुमच्याकडे पाणी भरते. कुणी सांगितलं तुम्हाला? अहो, यांच्या मोलकरणीचं नाव सरस्वती आहे. कल्पना करा. कोणी नाही म्हणाले. आणि नंतर लक्षात आलं, ज्यावेळेला बक्षिसं आली त्यावेळेला 4 मुलं होती त्यांना, आणि 4ही मुलं आपल्या वर्गात पहिली आली होती, आणि जवळजवळ सगळी बक्षिसं त्यांनी मिळवलेली होती. सरस्वती पाणी भरत नाही आहे, लक्षात ठेवा. सरस्वती अत्यंत मनानं, आपण म्हणतो ना की मुक्त मनानं आशीर्वाद देते आहे. माझ्या डोळे पाणीदार बनवते आहे, माझी वाणी पाणीदार बनवते, ती सरस्वती आहे. सरस्वती पाणी भरते, हा एक म्हण आहे, वाक्प्रचार आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, नेत्रदान ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला कथा फार भावूक होत्या. त्याला नेत्र घातले तोपर्यंत कुणालाही माहीत नव्हतं हे कुणाचे डोळे आहेत. आणि ज्यावेळेला त्याने डोळे उघडून पत्नीकडे बघितलं त्यावेळेला डोळ्यात पाणी आलं.
पहिल्यांदा कांदा जवळ नसताना माझ्या पतीच्या डोळ्यात पाणी आले, नाही तर कांदा चिरतानाच फक्त पाणी यायचं. अच्छा, तुला मी खूप त्रास दिला नाही ग, ये ना जवळ. पहिल्यांदा घाबरत जाते, कारण हा राक्षस आहे, हा सैतान आहे, हा हैवान आहे. आणि नंतर ती विचारतेच डॉक्टरांना, फक्त माझ्यासाठी सांगा डोळे कुणाचे होते? म्हणाले साधूचे होते. मग बरोबर आहे, साधूचे डोळे घातले की सैतानाचा साधू झाला, सैतानाची दृष्टी बदलली. नाही हो, डोळे बदलले म्हणजे डोळे तेच आहेत, त्याला ती बायकोच दिसली. दृष्टी आल्यानंतर अरे हा केवढा चमत्कार झालेला आहे, आता हिने एवढे कष्ट केलेत माझ्यासाठी, म्हणून त्याच्यात जर बदल झाला, त्याच्या वागण्यात जर बदल झाला आणि खरं तो सैतानाचा संत बनला, तर त्याला म्हणायचं दृष्टी बदलली. आणि दृष्टी बदलणं म्हणजे डोळ्यावरचे संस्कार आहेत. तुम्हाला मागे सांगितलं ना की अर्जुनाच्या डोळ्यात, ये अर्जुना तुझा मोह मी घालवतो, हे चांगलं नेत्रांजन आहे. असं नेत्रांजन नाही घातलं, त्याचे डोळे उघडले, झणझणीत अंजन घातलं गीता नावाच्या समुपदेशनाचं. गीता नावाचं काउन्सिलिंग आहे, त्याचं नेत्रांजन म्हणजे इतकं झणझणीत अंजन घातलं की अर्जुन म्हणतो मला सगळं स्पष्ट दिसायला लागले. आणि त्यातून परत विश्वरूप दाखवताना दिव्यदृष्टीही दिली. बघा ना, हे दृष्टी देण्याचं काम गुरु करतो. आणि कृष्ण हा अर्जुनाचा गुरु आहे का? हो, कारण अर्जुन शिष्य म्हणून त्याला शरण जातो. शिष्यस्तेहम, तोपर्यंत कृष्ण बोलत नाही आहे. शिष्य म्हणून शरण आलायस, चल मी तुला उपदेश करतो. आणि मग त्यांनी उपदेश केलेला आहे. गुरु शिष्यांचाच संवाद आहे, कृष्णार्जुन संवाद आहे असं जे शेवटी म्हणतात प्रत्येक अध्यायाच्या, तिथे गुरु शिष्य संवाद आहे असं म्हणलं तरी ते चुकणार नाही आहे. श्यामची आई, इतक्या गोष्टी श्याम सांगायचा, कुठे सांगितली श्यामची आई? श्यामची आई आणि गीता प्रवचने हे तुरुंगात सांगितलं गेलेले पुस्तकं. आणि तुरुंगात म्हणजे काय, ते राजकीय कैदी होते, हे गोष्टी सांगायचे. आणखीन एक गोष्ट सांगा ना, मला गोष्टी येत नाहीत, तुमच्या आईची गोष्ट सांगा, कैदी म्हणायचे. आणि मग कैद्यांसमोर सांगेल, रात्र पहिली, रात्र दुसरी, रात्र तिसरी, अशा त्या रात्री गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्याला रात्र दुसरी, जशा अरेबियन नाईट्स आहेत ना, तशा याही नाईट्स आहेत. आणि गीता प्रवचनाला तर अध्यायच होते. पण हे दोन्ही पुस्तकं दृष्टी बदलणारी ठरली की हो. गीतासुद्धा समजली नाही ज्यांना, त्यांना गीता प्रवचनाने नवी दृष्टी दिलेली आहे. आणि खरंच सांगतो की तुम्ही जर बेकार असाल, प्रयोग केलेले आहेत लोकांवर, आणि तुम्हाला जर मराठी येत असेल तर अभ्यास करा. अशा काही व्यक्तींनी अभ्यास जवळजवळ 200 पानांच्या 2 वया लिहिल्या. म्हटलं अभ्यास काही नाही, तुम्हाला आवडलेलं वाक्य लिहून टाका. ते गीता प्रवचनांचं सार झालं. आणि नंतर त्या 2 वर्षानंतर त्यांना नोकरी लागली, त्यावेळेला त्यांची दृष्टी बदललेली होती, कृष्णाने दिलेली दृष्टी होती. आणि म्हणून ते साहेबाला चांगले समजून घ्यायला लागले. आणि साहेब हा इतका मारकुटा बैल असावा तसा होता. आणि स्टाफ आणि तो साहेब याच्यामध्ये हा ज्युनियर मोस्ट नुकता नोकरीला लागलेला हा संवाद करणारा बनला. साहेब म्हणायचे त्यांना बोलवा वगैरे, तुम्ही त्यांना सगळं समजावून सांगा. आणि बाकीचे स्टाफ म्हणायचा तुम्ही साहेबाला समजावून सांगा. हे का घडलं? गीतेचा अभ्यास. हे लक्षात ठेवा, दृष्टी बदललेली आहे. आणि श्यामची आई तर काय, श्याम एक दिवस अंघोळ करतो आणि म्हणतो आई माझे पाय किती स्वच्छ केले असतो, आता खाली ठेवले शेणाच्या जमिनीनं मळतील ना ते. आई म्हणाले अरे माझ्या लक्षातच आलं नाही, तो आता देवाला दिवा लावणार ना, इथून पुढे देवघर घरं लहान, तर तिने पदर पसरला, या पदरावर पाय ठेवून जा, म्हणजे एक तर पाय वाळतील तुझे तोपर्यंत आणि तुझ्या पायाला घाण लागणार नाही. लगेच सांगितलं नाही, पाऊलं टाकून तो देवासमोर उभं राहिल्यानंतर आई म्हणाली श्याम पाय मळायला जसा जपतोस ना तसं मन मळायला जपा, मन मळू देऊ नकोस. धुतलेले पाय पुन्हा स्वच्छ करता येतात, मळलेली मनं लवकर स्वच्छ होत नाहीत. केवढा संस्कार आहे हा, हा दृष्टीवरचा संस्कार आहे, हा पायावरचा संस्कार नाही आहे. हा नेहमी उशिरा उठायचा आणि गणपतीच्या दिवसात ते गुलबक्षीची वगैरे फुलं असतात ना, ती फुलं आणायला जायचा. सगळ्यात शेवटी आल्यामुळे 1-2 फुलं मिळायची, बाकीची मुलं लवकर उठून जायची. हा एक दिवस चिडतो, आई लवकर उठवा. मला आईला वाटलं हा फिरायला वगैरे जाणार असेल. हा लवकर उठला, सगळ्यांच्या आधी पोचला, सगळी फुलं काढली आणि सगळ्या कळ्याही काढल्या. त्यांना मिळतं कामा नाहीत. आई म्हणाली अरे रे ही बाळं आहेत रे वेलीची, आणि बाळं जन्मण्यापूर्वी त्यांना मारणं याला शब्द आहे अवघड, भ्रूण हत्या. ते त्याला कळला नाही शब्द, पण बाळं मारलीस तू जन्मापूर्वी. पण मग ते आधी कसे घेत होते वगैरे, तू आधी उठून फुलं आणायचीस, आणि ती सुद्धा आपल्या गणपती केवढा रे, आपली पूजा केवढी, 10-15 फुलं आणायची, बाकीच्यांना राहू दे ना, त्यांच्याकडचा गणपती हा तुझा गणपती नाही आहे. आई हो की ग, मी त्यांच्याकडे आरतीला जातो, निदान प्रसाद चांगला असतो म्हणून, तोही गणपती माझा आहे.
हाही गणपती माझा आहे. मग त्यांनी फुलं नेली तरी आपल्या हो बरोबर, गणपतीलाच नेण्यासारखी फुलं आहेत. पण आता ह्या कळ्या आहेत ना, या उमलणार नाही आहेत, कारण खूप लवकर त्यांना तू तोडलेला आहेस. पुन्हा असं करू नकोस हां, बाळांना जपलं पाहिजे. मग आईच झाले की हो, संपूर्ण महाराष्ट्राची आई कोण असेल तर साने गुरुजी. चरित्र वाचा. हॉस्टेलचे रेक्टर होते. रेक्टर म्हणजे फक्त गुरगुरायचं हेच त्याचं काम. पण हा रेक्टर असा होता की मुलं उठण्यापूर्वी त्यांनी काढून ठेवलेले कपडे धुवून वाळत घालायचा. त्यांना आवडते त्यांचे पदार्थ करायचा. कुणाचे तरी वाढदिवस लक्षात ठेवून. हे बघा, आई आहे ही आई का बनली? आईनं आई बनवली, लक्षात ठेवा ना. आणि मग त्यांनी अनेकांवर संस्कार केले. आम्हाला मुलं समजण्यासाठी महत्त्वाचे संस्कार साने गुरुजींचे झालेले आहेत. आणि आम्हाला जीवन समजण्यासाठी महत्त्वाचे संस्कार विनोबांचे झालेले आहेत. म्हणून मी जर चुकत नसेन तर अशी पुस्तकं अर्पण करायला साने गुरुजी, विनोबा आपल्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. अर्पण केलं पाहिजे. आपण जे काही लिहितो, आपण जे काही बोलतो, हे विचार त्यांचे आहेत. किती मार्मिक विचार आहेत. गणेश नव्हे गुणेश. अरे हा काय आहे प्रकार? मनाच्या श्लोकाची पहिली ओळ, हा संदर्भ, विचारपोथी. गणेश नव्हे गुणेश म्हणजे काय? मग पण गणाधीश व्हा ईश सर्वा गुणांचा. गणाधीश गणेश, गुणांचा ईश गणेश. गणेश नव्हे गुणेश. अरे इतक्या वेळा हा श्लोक म्हणतो आपण, आपला पाठ असतो. पण गणेश नव्हे गुणेश. कारण जन गण, गण म्हणजे गट झाला की त्याच्यात चैतन्य नको, ते गुणातून येतं. सत्वरजतम गुण घातले की त्याच्यात चैतन्य आलं. गणेश हा गणांचाही अधीश आहे आणि मुख्य म्हणजे गुणांचा ईश आहे. म्हणून आपण संस्कारांसाठी त्याची पूजा करतो. ते लक्षात ठेवा. पश्य काय साने गुरुजींवर प्रत्येक गोष्ट ही संस्कारांचा पुंज आहे. साने गुरुजींची, त्यांची सांगण्याची पद्धत आणि आईची वागण्याची पद्धत. काल आपण बघितलं होतं की दृष्टी ही कॉस्मिक पाहिजे, नुसती कॉस्मेटिक नको. त्वचेच्या वेळेला आपण उदाहरण बघणार आहोत, ते मी नंतर सांगेन तुम्हाला. पण विवेकानंद, डॉक्टर अब्दुल कलाम यांनी कॉस्मिक दृष्टी दिली. कॉस्मिक म्हणजे कॉस्मॉस, आणि कॉस्मॉस म्हणजे संपूर्ण विश्व, वैश्विक दृष्टी दिली. मग कुणाचा द्वेष करणार आहात तुम्ही? कुठला धर्म श्रेष्ठ, कुठला धर्मग्रंथ कनिष्ठ? अरे श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच, काळा गोरा भेदच नाहीत. ज्ञानेश्वर म्हणतात ना, तुम्ही काय विचारता, स्त्रियांना तुम्ही नमस्कार कसे करू देता? अरे मला स्त्री दिसतच नाही, मला स्त्री पुरुष मुलं यांच्यातलं चैतन्य दिसतं. आणि चैतन्य पुल्लिंगही नाही आणि स्त्रीलिंगही नाही. हा चैतन्य आणि ही असं काही नाही आहे. मी फक्त चैतन्य बघतो. केवढं मोठं उत्तर आहे. ही दृष्टी आहे. विवेकानंद तेच सांगायचे. विवेकानंदांची दृष्टी एका प्रसंगातून आहे. मागे प्रसंगाचा उल्लेख केला होता. विवेकानंद रामकृष्ण अभ्यास करण्यासारखं चरित्र आहे. विवेकानंद डॅश रामकृष्ण, हा मधला जो डॅश आहे ना, ती शारदा माता आहे. विवेकानंद, शारदा माता आणि रामकृष्ण हा सोपा विषय झाला. पण विवेकानंद डॅश हे चैतन्य आहे. हा ब्रिज आहे, हा सेतू आहे. एका बाजूने विवेकानंदांना जोडतो, एका बाजूने रामकृष्णांना जोडतो. शारदा माता नसते तर विवेकानंद घडले नसते. कारण फार थोडा सहवास लाभला कुणाला? विवेकानंदांना रामकृष्णांचा फार थोडा, 2.5-3 वर्षांचा. नंतर शारदा माता होत्या ना. विवेकानंद 1902ला गेले, शारदा माता 1922ला गेल्या जवळजवळ. फार जुन्या गोष्टी नाही आहेत या. तर विवेकानंद जीवनातले हे संस्कार आहेत. हे संस्कार कुठे घडले? हे वाचनातून घडले, चिंतनातून घडले. आई वडील शिक्षक आणि मुख्य म्हणजे सद्गुरू यांनी घडवले. सद्गुरूंची पत्नी, माता, गुरुमाता, माझी आई, या सगळ्यांकडून मी संस्कार, वडिलांच्याकडून संस्कार घेतले. एक प्रसंग बघा, अप्रतिम त्यांनी व्याख्यान केलेलं आहे. आणि ते व्याख्यान सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकणार आहे. स्पेल बाउंड. जसा पोंगी वाजवायला लागल्यानंतर तो नाग इकडे हालत नाही तिकडे हालत नाही, असा तटस्थ उभा राहतो ना, मंत्रमुग्ध, तसा ते झालेलं आहे. सगळे गेले. एक अत्यंत सुंदर तरुण मुलगी इन हर 20s असेल, थांबली. विवेकानंद तिच्याजवळ गेले. व्हॉट कॅन आय डू फॉर यू? काय करू मी तुमच्यासाठी? त्यावेळेला ती म्हणाले, माझ्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. ठीक आहे ना, विचार. यू आर फ्री टू आस्क एनिथिंग. मीच आत्ता विषय बोललो त्याबद्दल. नो नो नो, मला जरा निराळच विचार की आय वूड लाईक टू हॅव सन लाईक यू. मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे, म्हणजे मला तुमच्यापासून मुलगा पाहिजे.
म्हणजे आय वॉन्ट टू गेट मॅरिड टू यू, मला लग्न करायचं आहे तुमच्याशी. कसला प्रसंग होता? हे तर ब्रह्मचारी संन्यासी क्षणभरही विचार केला नाही, खाली वाकले, तिच्या हाताला स्पर्श केला. ब्लेस मी माय मदर, माते मला नमस्कार कर. व्हाय यू वॉन्ट टू हॅव अ चाइल्ड लाईक मी, आय ॲम युअर चाइल्ड. क्षणात हे सुचणं, ते कृती करणं, ते शब्द म्हणणं, अरे ही दृष्टी बदल आहे, दृष्टी बदल. आणि ती चमकूनच गेली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मातृत्व हे वयावर अवलंबून नसतं आणि मातृत्व हे लग्नावर अवलंबून नसतं. मातृत्व हे मूल होण्यावर किंवा न होण्यावर अवलंबून नसतं. मातृत्व हे स्त्रीत एम्बेडेड असतं, जन्मापासून असतं. म्हणून स्त्री बाहुलीला ज्या वेळेला झोपवते त्यावेळेला तिचाच दुसरा भाऊ, जुळा भाऊ असला तरी त्याला ती पहिल्यांदा सांगते, कारण त्याला भावनाच नाही आहे, तू उठवणारच त्याला, एवढंच फक्त ती त्याला सांगते. आणि भावाला सुद्धा. आणि नंतर तो खुणाने बोलायला लागतो, पिशवी घेऊन बाजारात जो जा, काय मग ती सांगते, साबण प्राचीसाठी. म्हणजे साबण प्राचीसाठी, तेल प्राचीसाठी. आता ह्या संट्याला काही माहीत नाही साबण कोणासाठी. तो दुकानात जातो, साबण प्राचीसाठी. प्राची कोण? बहीण, बायको, शेजारी, मैत्रीण, कोणती, त्याप्रमाणे साबण देतो ना. बायको असेल तर लाईफ बॉय सुद्धा चालेल, पण ती जर तुझी प्रेयसी असेल, चंदन देतो ना तुला, मैसूर सँडल. हे गंमत बघा. त्याला काही हे मी तुम्हाला तो निर्बुद्ध असं म्हणून नाही, तो ही इज नॉट बिल्ट दॅट वे. तो जन्माला त्यावेळेला बिल्ट इन म्हणून काही गोष्टी असतात, आत अंतर्भूत असतात, त्या मुलींच्या निराळ्यात आणि मुलांच्या निराळ्यात. म्हणूनच ही सृष्टी, हा समाज चालले, हे महत्त्वाचं आहे. काही कमी आणि जास्त नाही. दृष्टिकोनात जर बदल घडवायचा आहे मुलांच्या, तर त्यांच्याशी बोला आणि त्यांना बोलतं करा. कधीकधी इतके नॉनसेन्स प्रश्न त्यांना विचारा, एवढं सुद्धा कळत नाही आजोबांना, असं त्यांनी म्हणलं पाहिजे. त्यांना बरं वाटलं पाहिजे की एवढं सुद्धा कळत नाही. की पायाला हात लावून वगैरे, अगं तुझे हात किती मऊ आहेत, आजोबा त्याला पाय म्हणतात. हेच तिला बरं वाटतं. आणि हात जाऊन सांगते, आजोबांना माहीत सण आहे, हात कशाला म्हणतात. मी तुला सांगते की नाही, लहानपणापासून पाय दाखव, हात दाखव. सगळी गंमत आहे ही आपण जीवनातली गंमत गमावलेली आहे. कारण मुलांची दृष्टी सुधारण्यासाठी त्यांच्याशी जसं वागलं पाहिजे तसं आपण वागत नाही. खूप बोला, गोष्टी सांगा, किस्से त्यांना सांगा निरनिराळ्या प्रकारचे. त्यांना चुटकुले ऐकवा, गाणी ऐकवा, थोडेसे जादूचे प्रयोग करून दाखवा. जादूचे प्रयोग काय अगदी सोपे असतात. मी उजव्या हातावर रुपया घेतला, आता बघ मी टाळी वाजवतो आणि रुपया गेला. कारण टाळी वाजवताना मी तो डाव्या हातात घेतला की नाही. आता हे बघ, हे बोट मोठं आहे ना, चाल आता मी हे बोट लहान करतो. मला करता येतात या गोष्टी. या पत्त्याचे वगैरे खेळ करतात. मुलांना जादू आणि गोष्ट आणि नंतर गाणं, ह्या 3 जादुई शब्द आहेत. मी तुला गाणं शिकवतो, चल आपण नृत्य करूया, डान्स करूया. मुलं तुम्ही जिंकू शकता मुलांचे मन, आणि मग तुम्ही सांगता ते ऐकता. गंमत बघा. त्याच्यानंतर काय, आपण दृष्टी बदलली ना, भावना श्रद्धा बदलली ना, की आपण परवा बघितलंय की ती खडीसाखर असते, ती दुकानातून आणलेली वस्तू नसते, तर ती प्रसाद असतो. अन्न तयार केलेलं हे स्वयंपाकघरातलं अन्न नसतं, नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद बनतो. साधी अगरबत्ती घ्या, ती जळल्यानंतर राख नसते, अंगारा असतो, आहे की नाही, विभूती असते. त्याला इंग्लिशमध्ये आता मुलांना सांगावं लागायचं. पहिल्यांदा मंदिरात यायची इंग्लिश माध्यमातली मुलं, इतकी आईला तर खात्रीच होती, ते रडलं ते इंग्लिशमधूनच रडलं. त्यावेळेला वडिलांचा नाईलाज होतो, त्याला इंग्लिश माध्यमातच पाठवतात, कारण रडलं इंग्लिशमध्ये ना तर काय करायचं. आणि त्यामुळे त्यांना काही यायचंच नाही. पण मुलं कुतूहल म्हणून मंदिरात यायचे. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, होली राईस. अक्षता काय करणार आहे त्यांना. आणि मग 1 महिनाभर ते पोर आल्यानंतर यांना अक्षता म्हणतात. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, होली वॉटर. मग त्याला तीर्थ म्हणतात. हे तयार झालं. होली ॲश, अंगारा म्हणतात. मुलं ते करायला लागली, व्हायला लागली. आणि एकदा एक मुलगा मला काय म्हणतो, सर तुम्ही आरती करताना असे हात का करता. मला खरंच माहीत नव्हतं त्यावेळेला. तो म्हणतो त्याच्यानंतर तुम्ही प्रसाद घेताना तर तुम्ही हाताना जंतुनाशक सॅनिटाईज करून घेता. काय, त्यावेळेला सॅनिटायझर शब्द नव्हता, पण स्टरिलाइज शब्द त्या मुलांनी वापरला. तुम्ही त्या ज्योतीवरून हात फिरवता, जंतू असतात ते मरतात, प्रसाद.
मुलांना अक्षरशः बालादपि सुभाषितम ग्राह्यम, लहान वयात महान विचार मुलं तसेच बोलून जातात. त्यांना त्याचा अर्थही कळत नाही, पण फार छान बोलतात. हे तू आत्ता काय म्हणला, काय म्हणलो ते विसरूनही गेले. पण मी झालो म्हणून तू आई झाली, मी आहे म्हणून बाबा. कल्पना करा, ते एक सत्य सांगून गेलेलं असतं. काय परत माझ्यावर अन्याय करता, तुम्ही जुलूम करता, मी काय गुलाम आहे का तुमचा. आता गुलामाची गोष्ट आपण बघणार आहोत. पुढे बघा, त्याच्यानंतर जग, जीवन, निसर्ग याच्यातील सत्य, शिव, सुंदर मुलांना बघायला शिकवलं पाहिजे. हे सत्य, शिव, सुंदर बघणं हा सगळ्यात चांगला दृष्टी बदल आहे. सत्य सगळीकडे आहे हो. झोपडपट्टीत सत्य नाही आहे का? ते काय दारिद्र्य आहे का फक्त? नाही, दारिद्र्याचं, समाजातील विषमतेचं ते सत्य आहे. पण ते मूल काळं असेल, ते मूल मातीत मळलेलं असेल, त्या मुलाच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ना, जग जिंकणार आहे. त्याच्यात मला सौंदर्य दिसलं पाहिजे. एक अत्यंत फॅशनेबल अशी मुलगी होती. एका स्वामींच्या प्रवचनानं ती एवढी बदलून गेली, तिने ठरवलं की रविवार मी जाणार झोपडपट्टीत, आणि पांढरा वगैरे ड्रेस घालायचे, आणि झोपडपट्टीत तिच्याबरोबरून आम्हीही जायचो. मग गेल्यानंतर ती तिथे असलेली शेंबडी पोरं, काय पोरं, त्यांना एवढं जवळ घ्यायची. आम्ही त्याला म्हणायचो युअर ड्रेस. मग तिने बरोबर आणलेलं असायचे, एका पिशवीत फणी असायची, कंगवा आपण म्हणतो ते, तेल असायचं, रिबन्स असायच्या, क्लिप्स असायच्या. अहो, त्या मुलांना काही चकचकीत करायची. दर रविवारी 10 पोरं जरी चकचकीत झाली तर हिची दृष्टी बदललेली आहे. ही पोरं वाईट नाही आहेत, अस्वच्छ आहेत, बट नॉट बाय चॉईस, बाय फोर्स ऑफ सर्कमस्टन्सेस. ते काय घाण राहायची म्हणून राहतात नाही, परिस्थितीच तशी आहे, त्यांना त्याचीच सवय होते. पण त्याबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या ना, की अनेक शहरात अशा काही शाळा असतात, कॉर्पोरेशनच्या म्हणा कुठे, की तिथे झोपडपट्टीतली मुलं येतात. आणि समजा डोळ्यांची साथ आलेली आहे, बरोबर, एखाद्या तापाची साथ आलेली आहे, तुम्ही त्या शाळांचे मुद्दामून बघा. मी अभ्यास करून सांगतोय की अटेंडन्स बघा. श्रीमंतांच्या ज्या शाळा आहेत, उच्च मध्यमवर्गीयांच्या ज्या शाळा आहेत, मध्यमवर्गीयांच्या शाळा आहेत, आणि या झोपडपट्टीतून आलेल्या मुलांच्या शाळा आहेत, सगळ्यात कमीत कमी प्रेझेन्स श्रीमंतांच्या शाळेत आहे. जरा काही झालं पडलं आजारी, जरा काही झालं फू मारलं पडलं आजारी, आणि जवळजवळ 100% अटेंडन्स यांच्या शाळेत असतो. कौतुक नाही आहे, खरा दागिना या मुलांकडे आहे. ह्यांना आपलं सारे भारतीय माझे भाई बंधव आपण म्हणतो, फक्त प्रतिज्ञा, आणि प्रतिज्ञा पोपटासारखी म्हणायची, कारण वेळ कोणाला वगैरे, भारत माझा देश आहे, अरे संपलं. कुणालाही त्यामधल्या शब्दांचे अर्थ माहीत नाहीत. माझ्या सुखातच त्यांचं सुख निहित आहे, असं एक वाक्य. निहित म्हणजे काय? निहित म्हणजे हित नाही ते. अरे बापरे, बरोबर उलटा अर्थ आहे त्याच्या. माझ्या सुखात त्या सगळ्यांचं सुख निहित आहे, म्हणजे समाविष्ट आहे. हे बघा तुम्ही, हे सगळं करायला पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाची आहे ती जीभ. बाकीची इंद्रिय 2-2 दिलेली आहेत, जीभ 1 दिलेली आहे, पण 2 कामं करते. डोळे 2 पाहणं 1, पाय 2 चालणं 1, कान 2 ऐकणं 1. का उजव्या कानाने 1 ऐकतो आणि डाव्या कानाने दुसरं ऐकतो? नाही, आपण ऐकलेलं दुसरं करून सांगतो, हा भाग निराळा. पण कानाने एकच ऐकतो एका वेळेला, जिभेने नाही. खातो आणि बोलतो. वहिनी खिचडी करावी तर तुमच्यासारखे. काय सांगताय भाऊजी, मीठ घातलेलं नाही त्याच्यात. आता ही काही जीभ आहे का सांगणारी? ही दृष्टी आहे. कारण पुढच्या रविवारी मी परत येणार आहे तुमच्याकडे जेवायला. हा अविवाहित दीर आहे, दुसरीकडे राहतो, रविवारी आपल्या भावाकडे जेवायला येतो. वहिनींचं कौतुक केल्यानंतर पुढच्या रविवारी बोलवणार आहेत का? जेव्हा नेऊन द्या त्याला. नुसती टीका करतो मी, करते त्या पदार्थावर, म्हणून वहिनी हाय सुंदर, राजासारखी झाली, गेल्या 10,000 वर्षात अशी खिचडी खाल्ली नाही, वगैरे वगैरे. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला आपण जिभेवरचे संस्कार म्हणतो, ते काय बोलण्यातले संस्कार आहेत का? बोलण्यातले. कारण इथे गोव्यात अनेक ठिकाणी असे फॅशनेबल असतात. आपली लिपस्टिक बिघडेल म्हणून ते खात नाहीत, पण खाण्यापूर्वी वंडरफुल, आय एम डन, सुंदर केलं आहे ते पदार्थ, आय एम डन, माझं पोट भरलं. कारण का? लिपस्टिक बिघडणार असते. न खाता सांगणं आणि पोट भरलं म्हणणं, हा त्या यजमानाचाही अपमान आहे आणि याचाही अपमान आहे. ही जे जीभ आहे का? नाही आहे. जिभेने फक्त बोलायचं का? आणि बोलायला तोडायचं का? जीभ जोडते आणि जीभ तोडते. गोष्ट बघा,
इसाप हा गुलाम असला तरी शहाणा होता. झांथस हा त्याचा मालक असला तरी बुद्धू होता. त्यांनी तो रोज सांगायचा, मला झोप येतोपर्यंत गोष्ट सांगायची म्हणून इसापाने गोष्ट सांगितल्या. आणि माणसाच्या गोष्टी सांगितल्या असत्या तर मालकांनी त्याला लाथ मारून हाकलून दिलं असतं, ही तो माझी गोष्ट सांगतेस की नाही. हां, पण लांडगा आणि कोल्हा अशी गोष्ट सांगितली तर लांडगा मालक असतो आणि कोल्हा इसाप असतो. हे त्याला कळत नव्हतं ना मालकाला, म्हणून त्यांनी जनावरांच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. एकदा मालक काय म्हणतो की इसाप, आज असा पदार्थ कर की इतका घाण कर, छान घाण पदार्थ तयार कर, कारण आज माझ्याकडे जे पाहुणे येत आहेत ते पुन्हा कधी येता कामा नाहीत. हा मालक श्रीमंत आहे, त्या गावातला जमीनदार आहे, म्हणजे महत्त्वाचे लोक आले आणि ते तर टॅक्स कलेक्टर आहेत, इन्कम टॅक्स म्हणतात ना तसे टॅक्स कलेक्टर आहेत आणि ह्याच्याचकडे आलेले आहेत. आणि बरेच त्यांना असे अवघड प्रश्न वगैरे विचारतात. नको, कुणाला आवडणार आहेत इन्कम टॅक्सची माणसं सांगा बरं, घरात आलेली रेड घालायला, पुन्हा माझ्याकडे येता कामा नये. तो म्हणतो ठरलं, एक पदार्थ तयार करतो. आणि पदार्थ तयार केल्यानंतर ते एकमेकाकडे बघत जेवतात आणि नंतर उठताना सांगतात की पुढच्या वेळेला गावात आलो तर नक्की आम्ही तुमच्या घरी भेट देऊ, जेवायला दुसरीकडे जाऊ, जेवायला दुसरीकडे जाऊ, काही हरकत नाही हो, का या, केव्हाही घर तुमचंच आहे. इतका घाण पदार्थ तयार केलेला असतो. नंतर काही दिवसांनी, बरेच दिवसांनी त्याचे मित्र आणि त्या मित्रांचं एक गेट टुगेदर असतं. तो म्हणतो आज असा पदार्थ कर की या मित्रांनी पुन्हा पुन्हा आपल्या घरी आलं पाहिजे. करतो की म्हणाला. आणि नंतर पदार्थ केला, इतका सुंदर झाला होता. ते म्हणाले या गावात नाही, या भागात कुठेही आलो तरी जेवायला तुमच्याकडे येऊ. आणि नंतर ते जातात वगैरे. नंतर तो इसापाला विचारतो, हे काही दिवसापूर्वी तो पदार्थ केला होता, तो कशाचा केला होता आणि आज कशाचा केला होता. तो म्हणतो त्याच पदार्थांचा. एक लक्षात ठेवा, टंग नावाचा पदार्थ गोव्याच्या हॉटेल्समध्ये सुद्धा मिळतो. हां, जनावरांची जीभ असते, जनावरांचे निरनिराळे जर भाग खाता तुम्ही तर जीभ ती फार स्वादिष्ट असते. हे आपल्या जिभेने अजून बघितलेलं नाही आहे, पण असे आहेत ना लोक. टंग नावाचा पदार्थ विकतही मिळतो किंवा हॉटेलमध्येही मिळतो, लक्षात घ्या. म्हणून मी निरनिराळ्या प्राण्यांच्या जिभा आणल्या आणि त्याचाच पदार्थ 15 दिवसापूर्वी केला होता आणि आत्ता केला होता. तो पदार्थ एवढा घाण का झाला आणि हा पदार्थ एवढा छान का झाला. जिभेमुळे. जीभ तोडते आणि जीभ जोडते, बरोबर आहे ना. जिभेने ठरवलं. आता जीभ ठरवते म्हणजे मेंदूच ठरवतो की हो. एकदा वाद निर्माण झाला. कुणाचा? दात आणि जीभ. दात म्हणतात आमचा कडेकोट बंदोबस्त आहे म्हणून तुझं रक्षण होतं. तुला हाड आहे का जिभेला? हाड आहे का लिबलिबीत कुठली? आम्ही रक्षण करतो तुझं. ती फक्त हसली. तिने फक्त 3दा विचारलं, तुम्ही रक्षण करता माझं? तुम्ही रक्षण करता माझं? खरंच तुम्ही रक्षण करता माझं? हो हो हो. तुला काय वाटलं? समोरून एक पैलवान येत होता. त्या पैलवानानं जिभेनी अशी अश्लील शिवी दिली की पैलवानानं याच्या तोंडावर ठोसा मारला आणि 32च्या 32 दात पडले. जीभ विचारते, कोण सांगा, कोण कुणाचं रक्षण करत होतं? मी तुमचं रक्षण करत होते. आणि मूर्खानं तुम्हाला कळलंही नाही. ज्यावेळेला तुम्ही नव्हतात तेव्हा मी होते आणि शेवटी तुम्ही नसणार आहात तेव्हाही मी असणारच होते ना. मग जी असते कायम ती रक्षण करते का जे कधी असतात कधी नसतात ते रक्षण करतात? आपण शिकण्यासारखं आहे. जिभेमुळे दातांचंच नाही तर आपलं सुद्धा रक्षण होतं. जिभेमुळे कार्य साधता येतं, संधी साधूपणा करू नये. त्याच्यासाठी मेंदूची मदत घेतली पाहिजे. म्हणून आपण बुद्धीचा जो विचार करणार आहोत, उद्या शेवटचा दिवस आहे, तो मोठा विषय आहे. आपण कोशांचा विचार करणार आहोत त्यावेळेला पुन्हा करू. पण हे लक्षात ठेवा तुम्ही, बुद्धी महत्त्वाची आहे, मेंदू महत्त्वाचा आहे. शिव त्याला वाटलं की इतके माझे भक्त आहेत, त्या भक्तांचं कल्याण व्हावं. आणि ते सूत्र जे त्यांनी सांगितलं ना, शिवसूत्र, एका अर्थाने चांगलं आहे. तो म्हणतो नंदीला, तू माझ्या या सगळ्या भक्तांना जाऊन सांग, मानव जातीला एक महत्त्वाचा नियम की तुम्ही 3दा स्नान करा आणि 1दा जेवा. जेवणात वेळ घालवू नका आणि जेवणामुळे सुस्त होऊ नका. 3दा स्नान करा, त्रिकाल स्नान, आणि तयार राहा माझ्या भक्तीसाठी. 3दा स्नान, 1दा जेवण. हा कैलासावरून खाली आला, बघितलं तर काय सुंदर गवत. कैलासावर असं हिरवं हिरवं लुसलुशीत गवत नंदीने कुठे बघितलं होतं? जीभ. खायला लागला. खाऊन एवढा तुस्त आणि सुस्त झाला की निरोप विसरला. काय सांगितलं होतं आपल्याला? मग त्या मानवांच्या प्रतिनिधींना बोलवलं. भगवंतानी निरोप सांगितला आहे माझ्याकडून तुम्हाला की 3दा खा आणि 1दा अंघोळ करा.
माणूस म्हणलं असं सांगितलं काही हरकत नाही, शंकराची आज्ञा. म्हणून सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि एकदा केली तर अंघोळ. ती सुद्धा लोक हुशार असतात, रात्री 12ला करतात, एवी तेवी जागतातच ना. आणि पहिला तांब्या आज आणि शेवटचा तांब्या उद्या. रोज कशाला? हुशार होत आम्ही. हा घड्याळाला विचारा, आम्ही दोन्ही दिवस रोज अंघोळ करतो की नाही. पण नंदीने विचारच तो निरोपच चुकीचा सांगितला, अतिरेक झाला खाण्याचा. की लक्षात ठेवा की आपण माणूस राहत नाही, जनावरच असतो. अशी सुटलेली पोटं असलेली काही मंडळी, नाव सांगितलं तर जातीवाचक उल्लेख होईल म्हणून, ज्या वेळेला त्या आल्डस हक्सलेनी बघितली, त्यांनी त्याला सांगितलेलं रुमिनेटिंग बुल्स, म्हणजे रवंथ करणाऱ्या बैलांसारखी काही माणसं होती. खाणं हेच त्यांच्या जीवनाचा धर्म होता. आणि बैल वगैरेचे एकदा खातात आणि नंतर ते परत तोंडात आणून चघळतात. त्यांना पोटाचे 3 कंपार्टमेंट्स असतात. मग खातात गप्पा 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 आणि नंतर काढतात आणि कुठेतरी जाऊन शांतपणे चघळत असतात. त्याला रवंथ म्हणतात. माणसाला रवंथ करता येतं का? नाही. माणसं खाल्लेलं फक्त ओकू शकेल, रवंथ करता येत नाही अन्नाचं. पण आत्ता जे प्रवचनं वगैरे आपण ऐकतोय त्याचं चिंतन करणं, मनन करणं, पुन्हा ते विचार मनात आणणं, हे रवंथच आहे. आणि रवंथ केल्याने मंथन चांगलं होतं, हे लक्षात ठेवा. पुढे काय आहे? आपण जेवण आहेत ना, कितीही निरनिराळ्या प्रकारचे सध्या रेसिपीज येतात. नॉर्थ इंडियन येते, साऊथ इंडियन, ईस्ट इंडियन किंवा कॉन्टिनेंटल, चायनीज काय, थाय काय, थाय म्हणजे थाय, हे सगळ्या निरनिराळ्या प्रकारच्या. पण शेवटी रस किती आहे? तो मसाले 100 असतील, पण रस किती आहेत? म्हणजे चवी किती आहेत, रुची किती आहेत? 6. आंबट, खारट, तुरट, तिखट, गोड, लक्षात ठेवा, आणि कडू. या 6 चवी. या 6पेक्षा 7वी चव अशी नाही आहे. तुम्ही ते सगळं एकत्र करून एखादा अंकल चिप्स वगैरे बनवाल, त्याच्यात सगळ्या चवी असतील, पण 6 रस आहेत, म्हणजे 6 स्वाद आहेत, 6 रुची आहेत. म्हणून बाकी बाबांची हे आहेत ना, की तुम्ही कुठल्याही गरिबाच्या घरात जा माझ्या गोव्याच्या भूमीत, ताट वाढलेलं असेल, पाट मांडलेला असेल, आणि जे काही ताटात असेल साऱ्या षड्रसांची नांदी. काय सुंदर आहे शब्द. सगळे रस तुम्हाला नांदतात. आपल्या मुलांना तुरट रस म्हणजे काय माहीत नसतो, कारण तो आपल्यालाच माहीत नसतं. तुरटी हा शब्द गोव्यात माहीत नाही लोकांना, कारण पाणी विहिरीचं आहे, स्वच्छ आहे, तुरटी विशेष लागत नाही. त्याला काही ठिकाणी फडकी म्हणतात, पण तुरटी असू नये. पण आपल्याला डोंगरी आवळा असतो ना गोल, त्याची चव बघा, तुरट असते, ब्रॅकिश. केळफुलाची जी भाजी करतो त्याची जी चव असते ना, ती तुरट असते. आणि कारलं वगैरे कडू आहे, कडुनिंब कडू आहे, किराईतं जे घेतात कडू आहेत. म्हणजे इतक्या कडू चव नाही, तरी थोडीसरी कडू चव घेतली पाहिजे. पोटाला अत्यंत चांगली असते. आणि तुरट चवसुद्धा पोषण वगैरे वाढवणारी असते. म्हणून या 6 चवी अत्यंत आवश्यक आहेत. जिभेला त्याचा परिचय असतो. 4 इंच जीभ आहे हो, पण अन्नासाठी कशी नाचवते. अन्नासाठी 10 दिशा आम्हा फिरविसी जगदिशा. त्या देशपांडे वहिनींना बोलव ना, का तू काहीतरी घेऊन जा. त्यासुद्धा त्यांचा पदार्थ घेऊन येते. कर्नाटकातले आहेत, काय सुंदर पदार्थ करतात, बरोबर आहे की नाही? कारण मला रूच आली. आपण म्हणतो ना, मला ते खावंसं वाटते. हे चित्रान्न वगैरे त्यांचे खूप चांगले पदार्थ असतात, ते त्यांनीच केले पाहिजेत. आपल्याला ते तसे जमत नाही. म्हणजे हे काय झालं की हे मी जिभेचा स्वामी होतोय का जिभेचा गुलाम होतोय? मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. गुरुवारी उपवास मी करीन, पण एका अटीवर, संध्याकाळी कांद्याची चमचमीत भजी मला मिळाली पाहिजेत. म्हणजे सकाळी गुरुवार दत्त आणि संध्याकाळी कुत्र्यांसाठी भजी. शुक्रवारी केली तर काय हरकत नाही. नाही. आणि ती आजी सांगते, तुम्ही सांगा माझ्या नातवाला. आता त्या नातवाला मूल झाले हां, म्हणजे ती आजी झाली, त्याचाच अर्थ बघा ना, की तो भजांचा हट्ट धरतो, नाहीतर गुरुवारचा उपवास करत नाही म्हणतो. म्हटलं असू दे की, काय बिघडलं, गुरुवारचा उपवास करतो ना सकाळी, तरी द्या भजी त्यांना करून. आणि हळूहळू कांद्याच्याऐवजी कोबी वापरा, जशी आपण आपल्या आश्रमात वापरतो, कळणार सुद्धा नाही. आई कांद्याची किती निराळी सुंदर भजी झालीत नाही हो, हल्ली कांदेच निराळे. कोबीचा कांदाच की होतो गड्डा. गंमत बघा. शेवटी काय आहे की आपण खाणं ते जास्त महत्त्वाचं आहे. निरनिराळ्या चवी करा, पण निरनिराळी पोषण मूल्य त्याच्यात असली पाहिजे सगळं. आता परवा तुम्हाला सांगितलं ना, पूर्वी सांगितलं होतं, पण अगदी परवा घडलेला
एक जण म्हणाले की आज मी एकच पदार्थ करणार आहे, पण त्याच्यात निरनिराळ्या भाज्या वगैरे घालणार आहे, आणि सुंदर पदार्थ तयार केला, थालीपीठ. मुलगा मुलगी घरातली खात नाहीत, म्हटलं माझ्याकडे द्या, थालीपीठ खाल्ला. थाळीतला पिझ्झा हे थालीपीठच आहे की नाही, थालीपीठ हे जरा निराळ बरा लागतो हा. इट इज डिफरंट फ्रॉम दॅट पिझ्झा नो. एकमेकाला विचारतात. हो हो. तिला सांगितलं आठवड्यातून एकदा थाली पिझ्झा आणि महिन्यातून एकदा तो पिझ्झा. महिन्यातून एकदा. कारण हो ते नको ते पदार्थ इतके आवडतात आपल्या जिभेला. हे जिभेचं एक अंग आहे, एक कार्य आहे, रसना नावाचं. म्हणजे बाहेरून आत पिझ्झा, बाहेरून आत थालपीठ, बाहेरून आत, बाहेरून आत. नको तेव्हा नको ते, नको तितकं खाण्याचं चटक लागते. इथेच जिभेवर संस्कार घडवणं आवश्यक आहे. म्हणून एकादशीचं व्रत आपण बघितलं, म्हणून श्रावण महिना पूर्णपणे शाकाहार करूया, काही दिवस कांदा वगैरे टाळूया. ह्या सगळ्या गोष्टी हा प्रयोग आहे. मी जिभेचा स्वामी आहे, मी जिभेचा गुलाम नाही, रसनेचा. आता तिचं दुसरं रूप आहे ना जिव्हा. जिव्हा म्हणजे बोलणं, वाणी, वाणीवरचे संस्कार. वाणीवरचे जे संस्कार आहेत ना ते माणसाचं, आपण अनेकदा वाक्य ऐकलं आहे पण आपल्याला त्याचा गर्भित अर्थ कळत नाही की वाणी वापरणारा एकमेव प्राणी या पृथ्वीवरचा माणूस आहे, मानव प्राणी. कारण ही वाणी आल्यामुळे शब्द तयार झाले, भाषा तयार झाली. आणि भाषा आपण सकाळी उठल्यापासून रात्री तर वापरतोच, पण काही जण झोपेत सुद्धा बडबडतात, बोलतातच की. ही वाणी बोलते, बोलण्याचं काम करते. वाचा, वाणी हे आपण म्हणतो. आता माणूस हा भाषाळलेला प्राणी आहे. एक व्याख्या आहे, मॅन इज अ लँग्वेजाइज्ड ॲनिमल. भाषाळलेला प्राणी. आता ही भाषा वापरून तुम्हाला असं नाही का वाटत माणूस हा माणसाळलेला प्राणी झाला पाहिजे, माणुसकी असलेला माणूस निर्माण झाला पाहिजे. भाषा संतांची जर असेल, आपण जर संत, स्तोत्र, नाम, मंत्र ही जर भाषा वापरत गेलो, निदान दिवसातून 15 मिनटं आपल्या वाणीवर संस्कार होतील. वाणीचे दोष काढायचे असतील तर र शब्द असलेल्या स्तोत्रांचं पठण करा, मुलांबरोबर पठण करा. म्हणून आपण 2 स्तोत्र निवडली होती, राम रक्षा आणि भीमरूपी महारुद्रा. केवढे र येतो सगळ्या स्तोत्रातच. रचं एवढं सुंदर प्रॅक्टिस आहे आणि र आला ना की बाकीचे उच्चार जमले. म्हणून तुम्हाला सांगतो, र हे गती आहे, र ही शक्ती आहे. र हा अग्नीचं बीज आहे. र असू दे विषय, पण वाणीच्या संदर्भात बोलतोय. वाणीचे दोष घालवायचे असतील तर रचं प्रॅक्टिस जास्त केलं पाहिजे. आणि या रचं प्रॅक्टिस इंग्लिशमध्ये होत नाही. सर म्हणायचं नाही, तुमचं सर कलम केलं जाईल. सा काम काहीच करायचं नाही. यस सा अशी स्टाईल आहे सध्या. फादर नाही म्हणायचं, मदर नाही, तो र म्हणायचाच नाही. आणि नंतर तुम्हाला सांगतो, मी त्याला विचारतोय की तुझी आत्या कशी आहे. तो गणपतीजवळ आले, आम्ही रोज 4-5 आत्या म्हणतो. कारण र म्हणाय, हो घडलेला प्रसंग आहे, आत्या म्हणतो. मी चौकशी करतो, जे आजारी होते, बँकेत गेलो होतो, तो एम्प्लॉई आहे, त्यांनी चांगली सर्व्हिस द्यावी, मग आत्याची चौकशी करत होतो. पण आत्या म्हणजे आरत्या हे कुणाला माहीत आहे. र म्हणायचाच नाही. इंग्लिश मीडियम असला प्रकार आहे. म्हणून वाणीवरची उच्चारला ती भाषा बोलायची ते तसं बोला, पण एरवी रचं ज्याला प्रॅक्टिस येतं ना त्याची वाणी अस्खलित होते, फ्लुएंट आपण ज्याला म्हणतो, प्रवाही होते, फ्लोईंग. आणि तो कुठली भाषा चांगली बोलू शकतो आणि प्रभाव पडू शकतो. आणि सध्या स्पर्धेचं जग आहे ना, त्याच्यात वाणी, भाषण, संभाषण महत्त्वाचं झालेलं आहे. बघा ना, प्रेझेंटेशन, इंटरव्ह्यू, मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, अँकरिंग, सगळीकडे भाषा पाहिजे की हो. आणि भाषा पाहिजे म्हणजे वाणी. वाणीचं दुसरं रूप आहे हे जिव्हा म्हणलेलं आहे. आणि जिव्हाच्या बाबतीत संत सांगतात, अरे दोन प्राण्यांच्या जिव्हा आहेत. एक दरदुर जिव्हा म्हणजे बेडकाची, आणि दुसरी सर्प जिव्हा म्हणजे सापाची. बेडकाची जीभ कशी आहे, पुढे चिकटलेली आहे, ती आत गुंडाळलेली असते जवळजवळ. त्या मुंगीला कळतही नाही हा आपल्याला खाणार आहे, कारण हा दूर आहे ना. हा एकदम जीभ काढतो आणि जिभेने ती मुंगी आत घेतो. ही पुढे जोडलेली जीभ आहे, आपली मागे जोडलेली आहे. आणि सापाची जीभ ही तुटलेली आहे ना, स्प्लिट टंग आहे, एवढाच आवाज करू शकतो तो, त्याला बोलता येत नाही.
ही पुढे जीभ आहे, याला बोलता येत नाही, हा ड्राव ड्रावच फक्त करतो. पण तुला ड्राव ड्रावही करता येतं, हिस हिसही करता येतं आणि हिडीस फिडीस सुद्धा करता येतं. हां, तुला ड्राव ड्राव काय राम राम म्हणता येतं, हे लक्षात ठेव. कारण तुझी जीभ मागे चिकटलेली आहे. म्हणून तुलसीदासांसारखे प्रश्न विचारतात, बेडकासारखी तुझी पुढे जीभ जर चिकटलेली नाही आहे आणि सापासारखी जर ती स्प्लिट म्हणजे फाटलेली नाही आहे, दुभंगलेली नाही आहे, तर हे मानवा नाम का घेत नाहीस? किती सोपं आहे. राम का म्हणत नाहीस? कारण तुझी जीभ माणसाची जीभ आहे, वाणीचं वरदान आहे, भाषा तुला येते. पूर्वी आम्ही गमतीनं विचारायचो, पण तो विचारच केला नव्हता. एकाने तो विचार करायला सांगितला. आम्ही गमतीने HMV आहे ना, त्याची काय खूण आहे रे? नाही, तो मायक्रोफोन आहे आणि त्याच्यासमोर एक कुत्रा आहे. कुत्रा आहे का कुत्री आहे? ते मी इतकं नीट बघितलं नाही. कल्पना कर, नीट बघितलं नाही. कुत्रा. HMV म्हणजे काय? हिज मास्टर्स व्हॉइस. हिज आहे म्हणजे कुत्रा का कुत्रे? हां, कुत्रा. हा, नाही तर हर मास्टर्स व्हॉइस म्हटलं असतं की नाही. एवढंच आमचं जनरल नॉलेज होतं. एवढंच ज्यावेळेला अध्यात्माचा अभ्यास करायला लागलो आणि गुरुच माझ्या तोंडातून बोलतायत, हा नक्की भाव निर्माण झाला. त्यावेळेला हिज मास्टर्स व्हॉइस म्हणजे काय कळलं. हिज व्हॉइस नाही आहे. कुत्रा जरी मायक्रोफोन समोर ठेवलात तरी तो भुंकणारच आहे ना. पण हिज मास्टर एडिसन, तो गाणी म्हणणार आहे, तो संवाद म्हणणार आहे, तो उखाणे घालणार आहे, तो काही करणार आहे ना, भाषणं करणार आहे, नाटकातले संवाद म्हणणार आहे. कारण का? तो मास्टर आहे. म्हणून आत्तासुद्धा हिज मास्टर्स व्हॉइस, आता ती कंपनी उरलेली नाही आहे, परंतु मी नको का म्हणायला? आत्ता मी बोलतोय ना, इट इज माय मास्टर्स व्हॉइस, MMV. मी नाही बोलत, माय मास्टर्स व्हॉइस, माझ्या सद्गुरूंची वाणी आहे. हा वाणीवरचा सर्वोच्च संस्कार आहे. सद्गुरू माझ्या तोंडातून बोलत आहेत. दुसरी गोष्ट, एकाने साधा प्रश्न विचारला, अरे पंढरपूरला जाऊन आलास, माळ घालून आलास, माळकरी झालास. वारकरी कुठे? तो माळकरी म्हणजे वारकरी नाही रे. मध्ये म्हणायचं असतं. आता तोंडातून काय म्हणा, इठ्ठल 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 म्हणणार ना, बरोबर. तंबाखू खाणार आहे, तोंडातून इठ्ठल, त्याला बरं वाटेल? हा, तंबाखू सोडली पाहिजे नाही. हा, नंतर काय म्हणणार चालताना, ज्ञानबा तुकाराम. इडी ओढणाऱ्या, विडी ओढणाऱ्या तोंडातून ज्ञानबा तुकाराम. नाही 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 नाही, हे बदललं पाहिजे. आणि वारकरी संप्रदायाचा मंत्र काय? रामकृष्ण हरी, ओम रामकृष्ण हरी. दारू पिणाऱ्या तोंडातून नाही नाही नाही, दारू सोडली पाहिजे. लक्षात ठेवा, म्हणजे वाणीवरचे संस्कार आहेत ना, व्यसनं गेली पाहिजेत. हो, हे कोण ठरवणार आहे? मेंदू ठरवणार आहे. पण संस्कार वाणीवर घडणार आहेत. आणि वाणीवरचे संस्कार आज मानव नावाचा जो प्राणी आहे त्याला जग जिंकायला उपयोगी पडतात. एक प्रसंग सांगतो आणि आपण जरा पुढचे संस्कार बघूया. आणि ते जे संस्कार आहेत ते त्वचेवरचे संस्कार, स्किन. हे झाले ना, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे सगळं झालं. हां, नाकावरचे संस्कार बघूया आधी, बघूया. पण 2 संस्कार अजून बघूया. भोजन करतो ना जिभेनं, तर वाणी आणि रसना म्हणजे जिव्हा आणि रसना यांचा एकत्रित उपयोग करण्याची संधी आहे. रसना काय? जेवणार आहे. आणि वाणी काय? बोलणार आहे. म्हणून वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. ही कोण आहे? वाणी आहे, जिव्हा. आणि चांगलं झालंय नाही जेवण. घरी बसले तरी किती समाधान वाटतं यांच्या जेवणात. गोंदवलेला गेल्यानंतर साधी आमटी आणि भाकरी असली, आहा हा, अमृत म्हणतो ना आपण. ही रसना आहे. रसना म्हणजे चव, जेवणं, खाणं बाहेरून आत. आणि वाणी काय छान झाले नाही, अगदी प्रसाद असल्यासारखं वाटतं. आमटीने गोंदवल्याची आठवण करून दिली आपण म्हणतो ना. हे काय आहे? ही वाणी आहे, जिव्हा. म्हणून जिव्हा आणि रसना एकत्र एक गमतीदार प्रकार सांगितला जातो. हा शिकारीला निघालेला आहे सशाच्या, आणि एकदम झाडावर बसलेला वाघ त्याच्यासमोर उभा राहतो. बापरे, ह्याच्या अंगात बंदूक आहे, पण घाबरतो तो. काय करायचं? आणि त्यावेळेला तो म्हणतो, हे बघ वाघा, तुला जर माझी भाषा कळत असेल तर लक्षात ठेव, मी शाकाहारी आहे रे, आय एम व्हेजिटेरियन. काय तुला खाऊन मला मिळणार आहे? तर तो म्हणतो की तू शाकाहारी खात असशील, पण तू आहेस नॉन व्हेज माझ्या दृष्टीने. आणि म्हणून तो तोंड पुटपुटत असतो. त्यावेळेला म्हणतो की तुला पटलं ना मी सांगतो ते? तू देवाचं नाव घेतोयस ना माझं दर्शन झाल्यामुळे? तो म्हणतो नाही नाही, मी वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे म्हणतोय, कारण मी तुझा घास घेणार आहे. मी आता तुला खाणार आहे. तू जरी शाकाहारी असलास तरी तुझा देह वगैरे चांगल्यापैकी मांसाहारी आहे, मी खाणार आहे. म्हणून जिव्हा आहे
आणि रसना आहे. रसना चव बघते, रस बघते. आत्ता 6 रस सांगितले. आणि जिव्हा बोलते वाणी. म्हणजे भोजनाच्या वेळचं वातावरण हे चांगलं असलं पाहिजे. आपण हल्ली वेळ वाचावा म्हणून टी व्ही समोर बघत टी व्ही जेवतो. पण शक्यतो ते टाळलं तर बरं. बोलूया आणि बोलताना तुम्हाला चांगले विषय मांडूया म्हणून आपण डायनिंग टेबलच्या समोर जर एखादा बोर्ड टांगून ठेवला, त्याच्यावरती एक सुंदर विचार लिहिला आणि प्रत्येक दिवशी एकेकाने विचार लिहायचा, विचारांचं पुस्तक तिथे ठेवलं तर वातावरण बदलतं. आणखीन तुम्हाला एक सहज प्रयोग सांगतो की जेवणाच्या वेळेला एक मोठा बोर्ड ठेवलेला आहे आणि त्याच्यावर घरातल्या लहान मुलाला सांगायचं एक रेघ मार रे, मग तो रेघ मारतो बस. आणि नंतर मग दादानी घ्यायचा हातात, त्याच्या मोठ्या भावानी वगैरे रेघ मारले तो त्याच्या रेघला तयार जाणारं करतो. नंतर मग बाबा येतात, मग बाबा काहीतरी ते जोडणारं करतात, असं करतात. आणि महिन्याच्या शेवटी बघाल ना तर त्यातून एक सुंदर डिझाईन तयार झालेलं असतं, विश्वरूप असतं. आणि ते चित्र कुणी काढलेलं असतं? कुटुंबाने काढलेलं असतं, कुटुंबाने. आणि तरीही त्या मुलाला विचारा, तू काढलेला रेघा कुठला रे? ही माझी, ती माझी, ती माझी आहे. मी जे केलं आहे, मी जे काढलं आहे, मी जे बोललो आहे त्याच्याशी मी जोडलेलो आहे ना, त्यातून मी व्यक्त झालेलो आहे. पण हा प्रयोग करा, त्यातून कुणाला तरी वाटेल त्यातून पण उंदीर तयार करूया. त्याच्यानंतर 2-4 दिवस गेल्यानंतर दुसरा माणूस म्हणजे अजून गणपतीच तयार करूया की. कल्पना करा ते चित्र कुटुंबाचं चित्र होतं. अगदी निरर्थक वाटलं ना तरी त्याच्यात एक पॅटर्न, त्याच्यात एक दर्शन होतं आणि ते कुटुंबाच्या आनंदाचं, समाधानाचं दर्शन असतं, कारण ती सगळ्यांची असते. जेवणापूर्वी आपण श्लोक म्हणतो, जेवणानंतर श्लोक म्हणतो, पण निदान एक म्हणायला हरकत नाही. जेवणाला सुरुवात करताना अन्नदाता सुखी भव, कारण अन्नासाठी जे पदार्थ आणलेले आहेत ते घरातल्या पुरुषांनी आणलेले असं समजायचं. अन्नदाता सुखी भव आणि शेवटी अन्नपूर्णा सुखी भव, जिने तो स्वयंपाक केलेला आहे तो. आणि शक्यतो घरी पाहुण्यांना बोलवावं हे अशक्य झालेलं आहे. आमच्या घरी या, कशाला जेवायला या. या भागात चांगली नवीन हॉटेल्स झालेली आहेत, कुठे जेऊया? मग घरी कशाला येऊ? तुम्ही हॉटेलचं नाव सांगा, तिथेच येतो, जेवण झाल्यानंतर पोचवा. बघा ना, हे आपलं चुकीचंच झालं आहे सगळं. म्हणून विचार करूया की मी जर मला स्वागत हे करायचं असेल, स्वतःला सुधारायचं असेल तर वाणी सुधारली पाहिजे आणि या सगळ्यावरच संस्कार सुधारले पाहिजेत. त्याच्यानंतर नाकातले संस्कार. आपण नाकावरचे संस्कार, त्वचेवरचे उद्या बघूया, पण नाकावरचे. नाक शब्द कशावरून आला किंवा नाका शब्द कशावरून आला? प्रत्येक गावात एक नाका असतो ना, जकात नाका आपण म्हणतो की तिथे टोल हल्ली द्यावा लागतो वगैरे, तसा नाका असतो. ते नाक्याचं ठिकाण आहे, नाकेबंदी करीन हे सगळे. आणि नाकावर किती वाक्प्रचार मराठीत आहेत आज आठवा. नाकानं कांदेसुद्धा सोलतात. म्हणजे नक्की काय करतात माहीत नाही, नाकानं कांदे सोलतात, नाकापेक्षा मोती जड. बघा, पण एक अत्यंत मार्मिक गोष्ट सांगितलेली आहे. मत्सराचं उदाहरण आहे. हा गरीब आहे आणि बायको शेजाऱ्यांनी नथ आणलेली आहे आणि ती नथ आणल्यानंतर तिचं नाक उडवतेस की नाही लक्षात येण्यासाठी. चांगली नथ आहे हो, कुठून आणली, कुठे त्याच्यानंतर काय होतं, ती काम करत असते बाई, तिथे बाजूला एक बाई तिची तशी चांगली नथ आणली, हे कुठून नथ आणली झालं. त्याच्यानंतर हे झालं, शेजारीण झाली, काम करते तिथली सहकारीण झाली, मैत्रीण, तिने सेल्फी पाठवला, नथ नाकात. आणि नंतर बहीण घरात येते नथ घालून, तेव्हाही चिडते. बहीण आली, मैत्रीण आली, सहकारीण आली, शेजारीण आली, सगळ्यांनी नथी घातलेल्या आहेत, मला नथ नाही. त्यावेळेला तो म्हणतो आपल्याला नाही, बोनस येणार आहे ना, चांगली नथ त्या सोनार काकांना बनवायला सांगा, कारण या नथी इथल्याच सोनारांनी बनवलेल्या आहेत. माहिती काढते, सोनाराकडून करून आणतो. सोनार म्हणाला लेटेस्ट डिझाईन आहे, आधीच्या केल्यापेक्षा हे निराळ घालते, सगळ्यांच्याकडे जाऊन येते. सगळेजण म्हणतात हे डिझाईन कुठे केलं गं, ही नथ किती सुंदर आहे वगैरे. सगळ्यांनी चांगलं म्हटल्यानंतर हिचा मत्सर, हिचा अहंकार, अहंगंड हा काय होतो, हा बऱ्यापैकी सुखावतो. आणि घरी आल्यानंतर ती म्हणते की ते सोनार काका आहेत ना, त्यांना जाऊन धन्यवाद द्या, थँक्यू. सुंदर, सगळ्यात सुंदर नथ बनवल्याबरोबर त्यावेळेला नवरा गुडघे टेकतो, हात आकाशाकडे करतो आणि सांगतो की देवा धन्यवाद. देवाला का धन्यवाद देतात? देवानी नथ केले का? नाही, नथ घालण्यासाठी नाक देवानी निर्माण केले. नाकच नसतं तर नथ कुठे घालणार होतीस? खरंच आहे. आणि ती म्हणते की हो माझं चुकलंच, बोनसमधून आपण मुलांसाठी काहीतरी करणार होतो ना, नाक दिलंय ना, आता नथ आली ना, आता पुढचे काहीतरी बरेच अवयव दिलेत ना घालायला, भांगतिळ्यापासून जोडव्यांपर्यंत. तर बघा तुम्ही विचार करा की अलंकाराने शरीर, पण चातुर्याने, सद्गुणानं,
चारित्र्यानं, स्वभावानं अंतरंग शृंगार्थ. अंतरंग जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाकाचं आणखीन एक काम आहे, सगळ्यात महत्त्वाचं काम शेवटी सांगणार आहे, पण गंध घेणं हा महत्त्वाचं काम आहे. गंध म्हणजे अनेक गंध आहेत. अहो, गंधांचं शिक्षण आपल्याला देत नाही. पहिल्यांदा त्यांना मसाल्याचे पदार्थ दाखवा, हे पूर्वी शाळेत असायचं, सेन्सरी ट्रेनिंग म्हणून. हां, हे काय लवंग, हे काय दालचिनी, हे काय वेलदोडा, हे काय केशर, हे दाखवा त्यांना. आणि नंतर डोळे बंद करून सांगायचं, सांगतील ती, हा लसूण आहे, हा हे फुलांची, हा मोगऱ्याचा वास आहे, हा गाईचा वास आहे, हा प्राजक्ताचा वास आहे. ही मिळणारी फुलं, गुलाब वगैरे त्यांना दाखवू दे ना. अहो, त्या शेवंतीला सुद्धा वास असतो. ते त्यांना शिकवा. गंधांचं ट्रेनिंग अत्यंत आवश्यक आहे. गंधामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. आपण म्हणतो की कुठेतरी उंदीर मेला आहे का, स्मेलिंग अ रॅट, हा वाक्प्रचारी आहे, पण तरी लक्षात ठेवा, आपल्याला उंदीर कुठेतरी मेला आहे याची जाणीव दार उघडण्यापूर्वी नाकाला कळते. त्याला गंधवार्ता म्हणतात. अहो, गंधवार्ता सुद्धा नव्हती. आणि एकदम 10व्या दिवशी मूल मांडीवर, लग्नाच्या 10व्या दिवशी. आज फोटो आला एका वर्तमानपत्रात. असं ते काही नटी असतात, गायिका असतात. अहो, मध्यंतरी तुम्हाला आठवतं ना की 8-9 महिने ती नव्हतीच त्या कार्यक्रमात. अरे हो की, मग लग्न करावं लागलं. आता मग असं नसतं. ते आपल्याला ज्या गोष्टी घडतात, ज्या घडवायच्या असतात, गंधवार्ता सुद्धा नव्हती म्हणतात, हिला मूल होणार आहे. अरे पण गेले 8 महिने ती होती का तुमच्यासमोर? नाही, ती होती. आता बाळण झाली, त्याच्यापूर्वी लग्न केलं, लग्न करून बाळण झाली, आणि आता 10व्या दिवशी लग्नाच्या मूल आलं. गंधवार्ताही नव्हती. गंध आणि वार्ता. पण मला गंधांचं 2 उदाहरणं तुम्हाला सांगायचे आहेत. शाळा, झोपडपट्टी आणि इकडे घरं. बरेच जण लांबून जायचे, कारण झोपडपट्टीतला वास त्यांना सहन व्हायचा नाही. पण 2 शिक्षक लांबून जाणं त्यांना खूप लांब पडायचं, नाकावर रुमाल धरून जायचे, कारण शॉर्टेस्ट कट त्यांच्या घराला झोपडपट्टीतून होता. त्यावेळेला मुलं बघायची, काय हे, त्यांना पिटी वाटायची, म्हणजे कीव यायची, यांची आजारी आहे माणसे, नाक बंद करून जातात. एक दिवस त्याने नाक उघडं ठेवून गेले. दुर्गंध तर आलाच. एकाने प्रश्न विचारला, ते ठरवून देवाकडे नवस करून या वातावरणात राहतायत का बाय चॉईस? नाही, इथे असणाऱ्या आईवडिलांच्या पोटी जन्म झाला म्हणून ही आहे. त्यांच्या डोक्यात कल्पना येते, अरे ह्या मुलांना स्वच्छ का नको करायला? शाळा सुटल्यानंतर 1 तास झोपडपट्टीतल्या मुलांसाठी द्यायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक मजली इमारत तयार झालेली आहे. काही वर्षांपूर्वी त्या 2 शिक्षकांनी हे सुरू केलं. इतके लोक मिळाले आणि त्या झोपडपट्टीतला एक मुलगा 20 लाख विद्यार्थ्यात पहिला आला 10वीला. आता परदेशात येतो बघा. त्यांना शिकवायला सुरुवात केली. त्यांनी त्याला बाह्य शाळा म्हणतात ना, नंतर त्या शाळेत प्रवेश दिला, युनिफॉर्म दिले, आणि एकदा चांगलं कार्य म्हटलं ना की अनंत हस्ते कमलाकराने, म्हणतो देता किती घेसील दो कराने. त्याचे अनंत कर आहेत. अनंत हस्ते कमलावराने, तो वर कमला म्हणजे लक्ष्मीच आहे, त्याला काय कमी आहे? देता किती घेशील दो कराने, तुझे 2 हात आहेत. इतके लोक देतात, पण कामातला सच्चाई, सच्चेपणा आणि पारदर्शकता मात्र दिसली पाहिजे. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. आपल्या गोव्यातली काही मुलं, ओरिसात ज्या वेळेला वादळ झालं, ती प्रेतं दडून बसलेली होती, म्हणजे जमिनीत गाडली गेलेली होती. कुजलेली, सडलेली प्रेतं. मिलिटरीची मदत मागवली होती. मिलिटरीतले जवानसुद्धा कानावर हे घालून, रुमाल बांधून काम करत होते. अशा वेळेला गोव्यातली काही मुलं, श्रीमंतांकडची सुद्धा त्यात काही होती, की त्यांना सतत हा परफ्यूम, तो परफ्यूम, तो परफ्यूम. त्यांनी मंदिरात शपथ घेतली गावाच्या, की आम्ही तिथे जाणार आहोत, नाक बंद करणार नाही, आम्हाला दुर्गंध येणार नाही, आम्ही देवाचं कार्य करतोय, आम्ही मानवतेचं कार्य करतोय. आणि ते गेले आणि त्यांनी काम ज्या पद्धतीने करत होते, सैनिकांना आश्चर्य वाटलं. सैनिकांनी त्यांच्याबद्दल फोटो घेतले, त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. ते म्हणाले, आम्ही मनाला सांगितलं होतं, बुद्धीला सांगितलं होतं निघण्यापूर्वी, की आम्हाला दुर्गंध येणार नाही. आता नाकात काही दुर्गंध शिरला असेल, पण बुद्धीने सांगितलं मानवतेचं काम करतोयस, दुर्गंध नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून नाकावरचे संस्कार, त्वचेवरचे संस्कार आणि मनाबुद्धीवरचे म्हणजे बुद्धीवरचे संस्कार हा उद्याचा विषय आहे. आणि उद्या आपण समारोप करणार आहोत या विषयाचा. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत. आज आपण भजन म्हणूया शांत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे,
कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. आज हा मंत्र आपण म्हणला कारण सगळ्यात निरनिराळ्या प्रकारचे संस्कार असलेला कृष्णासारखा देव नाही किंवा महामानव नाही. तो ज्याचा अवतार आहे त्या विष्णूच्या चरित्रात जेवढे संस्कार नाही आहेत तेवढे संस्कार, तेवढे पैलू, त्यांचं दर्शन आपल्याला कृष्णाच्या जीवनात होतं. आपण ते घेतलेलं आहे. शांत. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचा हिरा, पैलूदार हिरा, स्पंदायमान स्पंदन बाहेर पडणारा हिरा, सद्गुरुनाथ, गणेश, सरस्वती या सर्वांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.